हाय, आपल्याला दिसत आहे हे ताटामध्ये हे बडीशेप आहे हिरवी। ह्याला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, फार काही नाही, म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी। हे आहे खडी साखर, वेलदोडा। हे 100 ग्राम बडीशेप आहे, 100 ग्राम खडी साखर घेतलेला आहे आणि 10 ग्राम वेलदोडा घेतलेला आहे। हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। मोठे खडी साखर असं बारीक करून घेतलेले आहे। आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। असे बडीशेप, खडी साखर आणि वेलदोडे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर असे पावडर मिळाले, अतिशय बारीक झालेले आहे, छान। हा पावडर आपण जेवणानंतर चिमूटभर तोंडात टाकू शकतो, त्यामुळे आपलं पाचनशक्ती वाढण्यासाठी मदत होते। हल्ली कॉम्प्युटर, मोबाईल ह्याच्यावर सगळ्यांचं, लहानांपासून मोठ्यांचं सगळं कॉम्प्युटर आणि मोबाईलवरच लक्ष असते। बघण्याचा फारच सवय झालेला आहे सगळ्यांना, त्यामुळे डोळे थकतात। डोळ्याच्या आरोग्यासाठी, लहान मुलांसाठी तर हे खूपच चांगलं आहे। दुधामधनं मिक्स करून दिले तर त्यांचे डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी, डोळ्याची चमक वाढवण्यासाठी हा पावडर खूपच उपयोगदायी आहे, म्हणून मी हा पावडर केलेला आहे। सगळ्यांनी ह्याचा वापर करावा। हे आपण घरातीलच वस्तूंपासून बनवलेले आहे। नेहमी आपल्या घरात बडीशेप तर असतेच, वेलदोडा असते, खडी साखर असतेच। तसेच बडीशेप, खडी साखर वगैरे मुलांना दिले तर नाही आवडत। हा जर दुधामध्ये मिक्स करून त्यांना दिले तर त्यांनी आवडीने पिऊ शकतात। त्यामुळे मुलांच्या डोळ्याचं सुधारणा होण्यासाठी, डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय छान आहे हा पावडर। सगळ्यांनी करून पाहावं।